खुद्द शिवराय ज्यावरती बसून रयतेची आपुलकीने चौकशी करत असेल ते दगडी आसन म्हणजे बैठक आजही अस्तित्वात आहे. रायगडच्या पायथ्याच्या पाचाड गावामध्ये शिवरायांनी जिजाऊंच्यासाठी स्वतंत्र वाडा बांधला होता. याच वाड्यामधील एका विहिरीबद्दल औरंगजेबाच्या दरबारातील एका लेखकाने एक विलक्षण हकीकत लिहून ठेवली आहे. हा लेखक पाचाडमध्ये 2-3 वर्ष त्या काळी राहिला होता. तो लिहितो, शिवाजी महाराज हा एक शहाणा मनुष्य होता. उन्हाळ्यात इथे म्हणजे पाचाड भागात पाण्याचा तुटवडा असतो. शिवाजी महाराजांनी इथे म्हणजे पाचाड गावाच्या राहत्या वाड्यात विहीर बांधली. या विहिरीच्या काठावर फरसबंदी करून त्यामध्ये टेकून बसण्यासाठी एक दगडी आसन बांधले. या आसनावर शिवाजी महाराज बसत असे. जेव्हा इथल्या रहिवाशांच्या बायका पाणी घेण्यासाठी विहिरीवर येत तेव्हा शिवाजी महाराज या स्त्रियांसोबत आलेल्या लहान मुलांना फळे खायला देत असे आणि त्या स्त्रियांशी स्वतःच्या आईशी किंवा बहिणीशी जसे बोलतात तसे बोलत असे. शिवरायांचे सुवर्ण सिंहासन पाण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही, पण तितकेच पूज्य आणि पवित्र असलेले हे दगडी आसन पाचाडच्या वाड्यामध्ये आहे. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.